पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. पुण्यातील पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी ही भयानक आणि मोठी फसवणूक असल्याचा आरोप केलाय. व्यवहाराची संपूर्ण माहिती पार्थ पवारांना होती असा दावाही त्यांनी केला असून पार्थ पवारांवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी त्यांनी केली. तर अजित पवारांनीही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा तरच निष्पक्ष चौकशी होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. ती जमीनच जर त्यांच्या नावावर नसेल तर हे सगळे उद्योग करून हे जे केलेलं आहे ते एक भयानक मोठं फ्रॉड आहे. आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा, तरच याच्यात चौकशी होऊ शकेल. 6 पैकी 5 सदस्य हे पुण्यातले आहेत आणि पुण्यातले असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का, निष्पक्ष चौकशी करू शकेल का? म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा. या व्यवहाराचे अधिकार हे आम्ही पूर्णपणे दिग्विजय पाटलांना देत आहोत. याचा अर्थ, आणि याच्यात पार्थ पवारची सही आहे, याचा अर्थ पार्थ पवारला आणि एमआयडीए एंटरप्राइजेसला पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती म्हणून. आणि खरं तर आपण सगळेच जण पहिल्याच दिवशी मी त्यांचे जेव्हा डॉक्युमेंट्स काढले तेव्हाच कळलं की 99% पार्टनरशिप ही पार्थ पवारची आहे आणि 1% पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे. पण तरी सुद्धा FIR मध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही. हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत. आणि आता ही ऍक्ट ही मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून देणार आहे. LLP ऍक्ट 2008 प्रमाणे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी आहे आणि पार्थ पवारवर देखील ताबडतोब हा FIR झाला पाहिजे. कुठलाही व्यवहार रद्द करताना कोण करू शकतं? जर मी जागेची मालक आहे आणि मी कोणाला विकली तर मी किंवा ते घेणारे हा व्यवहार रद्द करू शकतात. पण आताच्या घटनेला शीतल तेजवानी ही जागेची मालकही नाही, तिच्याकडे सही करण्याचे अधिकार नाहीयेत. ती जर पॉवर ऑफ अटॉर्नी सगळी वाचली तर तिला पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये त्या गायकवाड कुटुंबांनी जे अधिकार दिलेत त्यात कुठले कुठले अधिकार आहेत तर वकील नेमण्याचे, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये प्रतिनिधित्व करण्याचे, इतर सगळे अधिकार, कोर्टात केसेस फाईल करण्याचे, डॉक्युमेंटेशन तयार करायचे अधिकार आहेत. पण गायकवाड कुटुंबाच्या वतीने खरेदी खतावर सही करण्याचे अधिकार शीतल तेजवानीला नाहीत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.